माढा 2008 साली निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील 4 आणि सातारा जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत। विशेष म्हणजे माढ्याचे पहिले खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शरद पवार हे होते। 2019 ते 2024 चा काळ वगळता सलग 3 वेळा माढ्यात भाजपचेच उमेदवार निवडून आले। 2009 मध्ये शरद पवारांनी माढा मतदारसंघामध्ये 3,14,459 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला। तर 16व्या लोकसभेत म्हणजेच 2014 ते 19 या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून आला व 2024 च्या निवडणुकीचा निकाल पाहिला असता राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असणारे धैर्यशील मोहिते पाटील 1,20,838 मतांनी विजयी झाले। त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर या विद्यमान खासदाराचा पराभव केला। तर माढ्यात मोहिते पाटलांची तुतारी का वाजली हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे मोहिते पाटील कुटुंबाची माढा आणि माळशिरस भागात असलेली ताकद। विजयसिंह मोहिते पाटील हे याच भागातील आमदार म्हणून निवडून येत होते। आता तुम्ही म्हणाल की धैर्यशील मोहिते पाटलांच्या मध्ये हे विजयसिंह कुठून आले? सांगते। विजयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका आहेत। तसेच विजयसिंह मोहिते पाटील आमदार म्हणून माढा व माळशिरस मध्ये अनेकदा निवडून यायचे। शिवाय या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्याच मर्जीतील नेते निवडून येतात। साखर कारखानदार व अनेक उद्योगांच्या माध्यमातून त्यांनी आपला जम बसवला। 2014 ला पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांनी तेथे आपला चांगला संपर्क तयार केला। या संपर्काच्या आधारे त्यांची मतदारसंघात 2 लाख मतदानाची ताकद तयार झाली। भाजपने याच ताकदीचा फायदा घेत निंबाळकर यांना आमदार केलं। मोहिते पाटील सोबत नसणं म्हणजे आमदारकी आणि खासदारकीची एक जागा गमावणं याची पूर्ण जाणीव शरद पवार यांना होती। त्यामुळेच 2014 ला मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात बेलगाम निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखवत निंबाळकर यांचा पराभव केला। दुसरं कारण आहे ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी। रामराजे निंबाळकर यांचं ही मोहिते पाटलांसारखंच गणित आहे, पण ते मात्र निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते। मतदारसंघात जे काही काम केलं ते मीच केलं हा निंबाळकरांचा ॲटिट्यूड रामराजेंना बिलकुल आवडत नव्हता। दुष्काळी भागात पाणी आणण्याचं श्रेय रणजितसिंह स्वतःकडे घेऊ पाहत रामराजांना हेच नको होतं। त्यांनी महायुतीचा घटक पक्ष म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्यास काम करणार नाही असं वरिष्ठांना स्पष्टपणे सांगितलं। त्यानंतर फडणवीस यांनी रणजितसिंह यांना तिकीट दिल्यानंतर रामराजे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की पाडा आता यांना। हा निरोप गावागावात पोहोचला। अर्थातच निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना साथ दिली असं बोलण्यास काही हरकत नाही। तिसरं कारण म्हणजे प्रभाकर देशमुख यांनी मानखटाव भागात लावलेला जोर। रणजितसिंह निंबाळकर यांना पाठबळ देणारे हे प्रमुख नेते जॅक मार्बर होते। निंबाळकर यांना निवडून आणण्याची गॅरंटीज त्यांनी घेतली होती, मात्र त्यांच्या महत्वाकांक्षेला ब्रेक लावला तो प्रभाकर देशमुख यांनी। चौथं कारण म्हणजे उत्तम जानकर यांनी दिलेली साथ। मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर जानकर यांनी सुद्धा लगेच तुतारी हातात घेतली। माळशिरस, करमाळा, माढा या भागातील 70-80 हजार मतांची मिळवणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे। जानकर यांचा राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या मदतीने पराभव केला होता। आता जानकर यांनी विधानसभेला मोहिते पाटलांची मदत मिळवण्याच्या भूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करण्याचं ठरवलं। अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात काम करणारे जानकर व मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत एका दिलाने काम करण्याचं ठरवलं। त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला। 5वं कारण ते म्हणजे सांगोल्यातून मिळालेले अनिकेत देशमुख यांची मदत। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करा।